नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रॅक्टिकल शेतीमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला मी मागचा व्हिडिओ दिला होता. आपण फवारणी केली होती 1180 रुपयाची. त्यासोबत तुम्हाला सांगितलं आपण काय तुडतुडे मारले होते. तुडतुडे आणि अळीनाशक आणि साधं बुरशीनाशक आणि साधं कीटक आपलं साधं टॉनिक वापरलं होतं. आणि टॉनिक आपण ॲमिनो ॲसिड वापरलं होतं, कारण पांढऱ्या मुळाची वाढ होते. तर त्यासाठी आपण शेतात आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या फवारणीचा रिझल्ट कसा आहे. बरेच शेतकरी महागडे महागडे कीटकनाशक शिकतात आणि रिझल्ट येत नाही. तर मित्रांनो, कसं तुम्हाला पहिल्यापासून मी सांगत आहे, माझ्या चॅनलचा उद्देशच ते आहे की पहिले बिमाऱ्या पाहायच्या आणि त्याच्या हिशोबाने आपण नियोजन लावायचं. कमीत कमी खर्चात आपल्याला नियोजन लावायचं. तुम्ही आपलं झाड पाहू शकता. आता पहिले जेव्हा मी शेतात आलो होतो फवारणी करण्याच्या वेळेस, असं जर झाड हलवलं तर याच्यापासून असे कीटक भरपूर उडायचे. आता तुम्ही पाहू शकता काहीच त्यांच्यावर कीटक नाही, पूर्ण झाडं निरोगी आहेत. तुम्ही पाहू शकता, झाडं पाहू शकता, पात्याची संख्या पाहू शकता कशी आहे. तर मित्रांनो, यावर्षी आपल्याला थोडंसं फांद्या कापायचं झालं नाही, कारण निसर्गानं आपल्याला खूप वेळच दिला नाही. तर ते तुम्हाला मी व्हिडिओ देणार. ज्या लोकांचे फांद्या कापायच्या राहिल्या असतील त्याला एक नवीन प्रयोग आपण सांगणार आहे की समजा ज्याच्या फांद्या राहिल्या असतील कापायच्या, तुम्हाला दाखवतो. आता ही फांदी पाहू शकता तुम्ही, ही फांदी. आता काय करायचं, ज्याच्या जर समजा वेळ झालेली आहे आणि फांद्या कापणं झाल्या नाही, तर त्यांना काय करायचं आहे, हे जे शेंडे आहे हे कट करायचे. तुम्हाला मी व्हिडिओ देणार आहे. आपल्या प्लॉटमध्ये आपण ते करणार आहे प्रयोग. तर काय नाही, बिंदास काय करायचं, हे जे देठ हे शेंडा हे कापून टाकायचा. याचे 7-8 बोंड आपल्याला कामी येतात. आणि ही जी फांदी थांबली एकदा की आपल्या प्लॉटमध्ये गर्दी करत नाही. आणि प्लॉटमध्ये जर आपले मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश जर नाही व्यवस्थित भेटला तर रोगराई वाढते आणि खालचा माल आपल्याला कामी येत नाही. तर मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला रिझल्ट दाखवूया आपण आलेलो. आणि फळपाण्यात आपलं अंतर पाहू शकता की जास्त नाही, कारण आपण नत्राचं प्रमाण वापरलं 3च बोट अंतर आहे, पाहू शकता. आणि आपल्याला 7-8 जवळपास 10-15 फांद्या जरी मिळाल्या तरी भरपूर झाल्या. आणि आपला उद्देशच ते आहे की कमी खर्चात जास्त उत्पन्न काढायचं, शिल्लकचं कामं करायची नाही. आणि असेच आपण नवीन व्हिडिओ तुम्हाला या प्लॉटचे देणारच आहे. आणि इथून पुढं आपले तुरीचे सोयाबीनचे व्हिडिओ मिळणारच आहेत तुम्हाला. त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.